सगळ्यात जास्त मुस्लिम लोक कुठल्या देशात राहतात माहितीये? आता तुमच्यापैकी जवळजवळ सगळ्याच लोकांना पहिलं कुठल्या देशाचं नाव आठवलं असेल तर ते म्हणजे पाकिस्तान. पण भिडूनो, पाकिस्तान देशाचा नंबर सुद्धा या लिस्टमध्ये दुसरा लागतो. जगातला सगळ्यात जास्त मुस्लिम पॉप्युलेशन असणारा देश आहे इंडोनेशिया. हो, यू हर्ड इट राईट. इंडोनेशियामध्ये मुस्लिम लोकांची संख्या सगळ्यात जास्त आहे. एकूणच अख्ख्या जगात मुस्लिमांची सर्वाधिक संख्या असलेला देश हा इंडोनेशिया आहे, जिथे अंदाजे 23 कोटी मुस्लिम आहेत. हा आकडा म्हणजे इंडोनेशियन लोकसंख्येच्या 86.7% आणि जगभरातल्या एकूण मुस्लिम लोकसंख्येच्या 13%च्या आसपास आहे. इस्लाम हा धर्म इंडोनेशियामधला प्रमुख धर्म मानला जातो आणि तिथे राहणाऱ्या मुस्लिम रहिवाशांची सध्याची संख्या जितकी आहे त्यापैकी बहुतेक जण सुन्नी पंथाचे आहेत. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात इंडोनेशिया देशात हिंदू लोकांची संख्या अधिक होती. तिथे राहणाऱ्या लोकांवर हिंदुइझमचा पगडा होता आणि पुढे साधारण 6व्या शतकाच्या सुमारास या देशात बौद्ध धर्माचे वारे वाहू लागले होते. तिथल्या जवळपासच्या बेटांवर अनेक राजा महाराजांचा उदय आणि अंत झाला, जसं की श्रीविजय, मजपाहित, शैलेंद्र. या देशात इस्लाम धर्माचा प्रभाव वाढायला लागला तो 8व्या शतकाच्या सुमारास. पण नेमकं असं काय झालं की या देशात मुस्लिम पॉप्युलेशन इतक्या प्रमाणात वाढलं आणि हिंदू आणि बौद्ध धर्म कमी कसा होत गेला? सगळ्यात आधी बघूया इंडोनेशिया देशातला प्री इस्लामिक एरा, म्हणजेच इस्लाम धर्म रुजण्याचा आधीचा काळ कसा होता. इंडोनेशिया देशात इस्लाम धर्म रुजण्यापूर्वी बौद्ध आणि हिंदू धर्माचं पालन करणारे लोक राहत होते. सम्राट अशोकाच्या काळात इंडोनेशियावर भारतीय संस्कृतीचा पगडा होता. पण ही भारतीय म्हणजेच हिंदू संस्कृती नेमकी विस्तारत कशी गेली तेही सांगते. सम्राट अशोका सुरुवातीला युद्ध आणि लढाया करण्यात अग्रेसर असायचे, पण नंतर कलिंगच्या युद्धानंतर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारून अहिंसेचा मार्ग पत्करला. सम्राट अशोकाच्या राज्यात पश्चिम आशिया ते आग्नेय आशिया हा मार्ग व्यापारासाठी महत्वाचा होता. सम्राट अशोकानंतर 4थ्या शतकात भारतावर गुप्त घराण्याचं राज्य आलं आणि याच काळात हिंदू धर्माचा खूप मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. पण असं जरी असलं तरी इंडोनेशिया हा देश हिंदू बहुल असण्याचं महत्वाचं कारण होतं ते म्हणजे दक्षिण भारत. दक्षिण भारत आणि श्रीलंका हे दोन्ही इंडोनेशिया देशांशी कनेक्टेड भाग होते आणि कनेक्टेड असल्यामुळे अनेक सांस्कृतिक आणि धार्मिक स्वरूपाच्या देवाणघेवाणी या देशांमध्ये वरचेवर होत राहिल्या. काळाप्रमाणे दक्षिण भारताचा इंडोनेशिया देशावरचा प्रभाव दिवसागणिक वाढतच गेला. 6व्या आणि 7व्या शतकात आजच्या तामिळनाडू आणि तामिळनाडूच्या आजूबाजूच्या प्रदेशावर चोलांचं वर्चस्व होतं. या चोलांनीच इंडोनेशियापर्यंत आपल्या सैन्यामार्फत आक्रमण करण्यास सुरुवात केली. भारत आणि इंडोनेशिया देशांमध्ये तेव्हा येत असणाऱ्या या संबंधांमुळेच इंडोनेशियावर इस्लामिक काळापूर्वी हिंदू आणि बौद्ध धर्माचा पगडा होता आणि म्हणूनच इंडोनेशियामध्ये आपल्याला तिथल्या कला, कल्चर, संस्कृती आणि आर्किटेक्चर या सगळ्यात भारतीय संस्कृतीचा प्रभाव दिसतो. पण मग पुढे काय झालं? या देशात इस्लाम धर्माचा विस्तार कसा काय झाला? तर हे विस्तारीकरण 3 टप्प्यात झालं. पहिला टप्पा कसा होता? तर या द्वीप समूहातील स्रोतांच्या कमतरतेमुळे सुरुवातीच्या इस्लामीकरणाला सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय व्यापाराने यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. इस्लामिक युगाच्या सुरुवातीला आग्नेय आशियामध्ये जास्त करून परदेशी मुस्लिम व्यापारी होते. त्या काळी पश्चिम आशिया आणि पूर्व आशिया या खंडांदरम्यान व्यापाऱ्यांनी व्यवहार करायला सुरुवात केली. हा व्यापार इस्लाम धर्माचा उदय होण्याआधीपासूनच चालायचा. येमन आणि पर्शियन गल्फचे व्यापारी खरेदी विक्री करण्यासाठी मालाबारला जात असत. तिथून श्रीलंका आणि इंडोनेशियापर्यंत त्यांचा प्रवास असायचा. इस्लाम धर्माची स्थापना झाली तशी या व्यापाराची सुद्धा भरभराट होऊ लागली. हे व्यापारी असायचे अरब आणि पर्शियन मुस्लिम. या व्यापाऱ्यांनी भारत, ईस्ट आफ्रिका आणि इंडोनेशियातून येणाऱ्या मालावर कब्जा केला. मग हळूहळू या व्यापाऱ्यांच्या कम्युनिटीज बनायला सुरुवात झाली आणि इसवी सन 750 ते 1100 सालात हिंदी महासागराजवळ या कम्युनिटीजचा विस्तार वाढत गेला. असं म्हणतात की या व्यापारी ट्रेडर्सची वृत्ती आणि नम्रता बघून इंडोनेशिया आणि इंडोनेशियाच्या आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा इस्लाम धर्माचा स्वीकार करायला सुरुवात केली. या सगळ्या प्रोसेसमध्ये अनेक आंतरविवाह सुद्धा झाले, जे सुद्धा इस्लामचा इंडोनेशियात विस्तार होण्यासाठी एक महत्त्वाचा फॅक्टर ठरले. बरं, इथे अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती की इथल्या व्यापाऱ्यांनी म्हणजेच जे ऑलरेडी इस्लाम धर्माचं पालन करणारे होते त्यांनी तिथल्या स्थानिकांवर इस्लाम धर्मच पाळण्याचं कोणतंही बंधन लादलं नव्हतं. या पहिल्या टप्प्यात अरब आणि पर्शियन व्यापाऱ्यांनी आणलेल्या इस्लाम धर्मात शरिया आणि फिक या 2 गोष्टींचं महत्त्व खूप जास्त होतं.
आता शरिया आणि फीक काय आहे, तर शरिया म्हणजे एक इस्लामी कायदा आहे आणि फीकमध्ये शरिया कायद्याचे एक्सप्लेनेशन्स आहेत. आता बघूया इंडोनेशियात इस्लाम धर्माच्या विस्तारीकरणाचा दुसरा टप्पा कसा होता. तर याच टप्प्यात इस्लाम धर्म इंडोनेशियात खूप जास्त प्रमाणात विस्तारला. पहिला टप्पा हा कायदा आणि परंपरांबाबतीत होता, तर दुसऱ्या टप्प्यात स्पिरिच्युअल इस्लामची सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यात या धर्माचा विस्तार पहिले सुमात्रात सर्वाधिक झाला आणि मग हा विस्तार जावा आणि इतरत्र ठिकाणी पसरत गेला. अरेबियाचे एक स्कॉलर शेख अब्दुल्ला आरिफ यांनी सुमात्रात या धर्माचा प्रथम प्रसार केला आणि ज्यांनी हा धर्म स्वीकारला ते राज्यकर्ते होते जोहान शाह. प्रसार झाला, पण खऱ्या अर्थाने या धर्माचा विस्तार झाला आणि धर्माला बूस्ट मिळाला तो सुलतान मलिक अल सालेह यांच्या काळात. 14व्या शतकात आलेल्या सुफी परंपरेमुळे सुमात्रामध्ये इस्लाम धर्म रुजला. 13व्या आणि 14व्या शतकात मोंगोल आणि ततारच्या आक्रमणांमुळे मुस्लिम देशांवर संकटाची टांगती तलवार असायची आणि म्हणून या दरम्यान अनेक सुफी शेख आणि व्यापारी या आक्रमणांपासून वाचण्यासाठी इंडोनेशियाचा जो एक्स्ट्रीम पूर्व भाग होता तिथे स्थलांतरित झाले आणि तिथेही त्यामुळे इस्लाम धर्माचा विस्तार झाला. आता येऊया तिसऱ्या टप्प्याकडे. तिसऱ्या टप्प्यात इस्लाम धर्म इंडोनेशियामध्ये बऱ्यापैकी संघटित झाला होता. इथली संस्कृती आणि साहित्य वाढीस लागलं होतं. जेव्हा सुफी पंथाने इंडोनेशियात इस्लाम धर्माची स्थापना केली तेव्हा लोकांनी तिथल्या स्थानिक भाषेला म्हणजेच मलय या भाषेला वेगळं स्वरूप दिलं. या भाषेत नवीन अक्षरं, मुळाक्षरं आणली गेली, जेणेकरून कुराणचे उच्चार त्यांच्यासाठी सोयीचे आणि सोपे होऊ शकतील. यामुळे काय झालं तर इंडोनेशियाचे लोक इस्लाम धर्माची फिलॉसॉफी, थिओलॉजी म्हणजेच धर्मशास्त्र, तर्क आणि सायन्स या सगळ्याशी कनेक्टेड झाले. या तिसऱ्या टप्प्यात अजून एक गोष्ट महत्त्वाची घडली, ती म्हणजे याच काळात इंडोनेशिया आणि आसपासच्या देशात युरोपीय लोकांची एंट्री झाली. सगळ्यात आधी पोर्तुगीज आले आणि त्यांनी मलाक्कावर कब्जा केला. पोर्तुगीजांनंतर स्पॅनिश, डच आणि शेवटी इथे ब्रिटिशांचं सुद्धा आक्रमण झालं. या युरोपियनपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंडोनेशिया आणि मलेशिया हे देश एकत्र आले आणि त्यांच्या दोन गोष्टी कॉमन होत्या. त्या म्हणजे एकतर त्यांची भाषा आणि त्यांचा इस्लाम हा धर्म. त्यांच्यातली एकी वाढत गेली आणि त्यामुळे सुद्धा हा धर्म आणि इथलं मुस्लिम पॉप्युलेशन अधिकाधिक वाढत गेलं आणि स्ट्रॉंग होत गेलं. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी बोल्ड व्हिडिओ चॅनल पाहत रहा.